नमस्कार, कशा आहात तुम्ही? मीही छान आहे आणि तुम्हीही मजेत असाल. आय होप मजेत असायलाच हवी. तर नवीन दिवसाची छानशी नवीन सुरुवात झाली आहे. घरचं सगळं आवरून आता निघालो. मार्केटमध्ये जाण्याची आमची तयारी चालू होती. त्यामुळेसाठी आम्ही फ्रेश होण्यासाठी घेतलो. आणि कितीतरी वर्षापासून मी वॉच वेअर करते, पण ते पहिल्याच ह्याच्यात लागेल असं अजिबात होत नाही आहे. ते लॉक अजिबात पहिल्यांदाच होत नाही आहे. बराच ट्राय केल्यानंतर ते होते. तर चला, इथं मी ॲब्रो माझे ठीक आहे, काही आवश्यकता नाही ॲब्रो पेन्सिलची, तरी मी ते ॲब्रो पेन्सिल रोजच लावत असते. तर चला, पोचलो आम्ही मार्केटमध्ये. इथं बघायची तुम्हाला सोफ्याची कवर, खूप छान छान व्हेरायटी होत्या सोफ्याच्या कवरमध्ये. आणि त्यामध्ये मी खूप जास्त कन्फ्यूज होते की नेमकं तर सोफ्याची कवर घ्यावी कोणती. तर बऱ्याच नंतर विचार केल्यानंतर आणि खूप साऱ्या बघितल्यानंतर मी फायनल केली. आणि एवढं मोठं मी काम केलं आणि ते घरी आल्यानंतर बघितलं ना, तो पीस डॅमेज निघाला. तिथं आम्ही दोघांनी खूप जास्त बघितलं, पण ते अजिबात आमच्या लक्षातच आलं नाही. घरी नंतर आम्ही लावली सोफ्याला, असे टाकून बघितली. त्यावेळेत ते लक्षात आलं की अरे थोडी डॅमेज आहे. म्हटलं मग आता रिटर्न करूया असं माझा विचार केला, किंवा तेव्हा त्याच्यावर काहीतरी डिस्काउंट वगैरे मिळत असेल तेही बघूया असं मग विचार केला. आणि नंतर मग हे लगेच नाही का वर्किंगला निघून गेले. मग कॉलवर वगैरे यांच्याशी बोलून झालं की यार डॅमेज निघाला, आपल्याला जावं लागलं असं वगैरे बोलून झालं. आणि यांना तसंच तो वेळ झाला होता वर्किंगला, कारण की मार्केटमध्ये गेलो तो वेळ होतेच. आजही त्यांना वेळ झाला होता. तर ठीक आहे, अर्धा तास थांब, तू ट्राय कर. त्याच्यामुळे मग अर्धा तास माझ्याकडे होता. पण मी सोफ्याची कवर वगैरे छान अशी लावून बघितली आणि सोबत कुशन कवरही घेतले सोफ्यावर. म्हटलं चला सोबत घेऊनच घेऊया. पण ते घेतले आणि कुशन कवरलाही कवर वगैरे लावून बघितली. म्हणजे अर्ध्या तासामध्ये मी माझं हे नाही का बघत होती काय, म्हणजे कुठं काही कमी तर नाही पडताना की कुठं असं वगैरे माझं चालू होतं. ते सगळं बघितलं आणि डॅमेज निघाला. आणि मी खूप शोधल्यानंतर मला हे खरंच खूप जास्त आवडली. आणि एक कसं झालं, हे कर्टन नाही का थोडीफार नाही बरीचशी अशी मॅचिंग होत होती. त्यामुळे ठीक आहे म्हटलं, छान अशी मिळाली आहे. आणि कुशन कवर लाईटकडे जात होता, आणि सोफ्याचं कवर लाईटकडे आणि कुशनचा थोडासा डार्क. त्यामुळे हे कॉम्बिनेशनही खूप छान असं बनलं होतं. पण चला, हा सोळाचा सेट होता सोफ्याचा, त्यामुळे माझं मूड खरंच खूप जास्त ऑफ झालं. कारण की एखादी गोष्ट कशी आपण खूप जास्त निवडून काढतो आणि खूप जास्त वेळ लागला मला ते शोधायला. आणि गर्दी बघायला खूप जास्त होती, कारण की आज सॅटर्डे होता. त्याच्यामुळे खूप माहीत नाही, पण खूप जास्त आज मार्केटमध्ये गर्दी होती. त्यामुळे खूप जास्त वेळ झाला मार्केटमध्ये गेला. त्यानंतर मी हे फायनल केली आणि तेही आपली डॅमेज निघाली. त्याच्यामुळे म्हटलं चला आता ही परतून निघूया. त्यासाठी माझी चालू होती, काउंट करत होती, कारण की एखादं घरी राहायला नको, कारण की मग पुन्हा आणखीन एखादा एक्स्ट्रा चक्कर आपला होईल. त्यामुळे तर सगळं व्यवस्थित काउंट करून मी ते पिशवीत ते भरत होती. म्हटलं चला आता हे रिटर्न करूया. आणि माझे म्हणतं तर आय होप की आता मला छान मिळेल असं चालू होतं, कारण की मी खूप शोधल्यानंतर मला फायनल ही आवडली होती. तर चला, सोबत तुम्हाला दिसत असेल पिशव्यामध्ये याच्यामध्ये कुशन कवर आहेत फक्त, कारण की ते साईज तशी, त्यामुळे खूप जास्त शॉपिंग तुम्हाला वाटत असेल. तर ज्या सोप्याचे घेतलं, आय थिंक मला 5 सोप्यावर झाले आहे. आणि 2 बेडरूमसाठी मी एक्स्ट्राच्या अशा घेऊन ठेवल्या. तर हे होत्या. आणि मग सोप्याची कवर पूर्ण पॅक केली, सोबत बिलही टाकलं. आणि म्हटलं चला आता मार्केटमध्ये जाऊया आणि बघू म्हटलं. आणि त्यामुळे मग आम्ही निघालो. आणि मग तिथं पुन्हा वेळ झाला. तुम्हाला सांगितलंच मी, गर्दी खरंच खूप जास्त होती. शोधायला बराचसा वेळ झाला. नंतर मग रात्रीचे बरेचसे कामंही होते, मग तेही आवरायचे होते. आणि बाकीच्या गोष्टी ज्या आता मी मधल्या रूममध्ये नेऊन ते ठेवून दिल्या, कारण की तो खूप जास्त मला पसारा दिसत होता. म्हटलं हे ठेवून देऊ आणि नंतर निघू. पटकन मी चाय बनवली, थोडासा चाय घेतला, मार्केटमध्ये गेलो. मार्केटमध्ये आमचा मला घरी यायला पूर्ण रात्रच झाली, कारण की आम्ही घरूनच लेट गेलो. जवळजवळ म्हणजे हे वर्किंग होऊन यायला ना अर्धा तास म्हटलं तरी पाऊण तास यांचा झाला. नंतर मग आम्ही गेलो आणि मग ते शोधून वगैरे घरी येईपर्यंत बराचसा वेळ झाला. आणि मग बारीक बारीक पाऊसही स्टार्ट झाला. त्याच्यामुळे आम्ही बाहेर नाश्ता वगैरे काहीच नाही केलं, कारण भूक आणि जास्तच लागली होती. मग काय बनवायचा असा विचार होता. आणि सॅटर्डे होता, जवळजवळ घरामधला भाजीपाला जो ना पूर्णपणे संपला होता. म्हटलं चला मग आता नाही का चुनवडी बनवूया, जी आमच्याकडे बनते, अकोला साईड वगैरेकडे बनत असते. त्याच्यामुळे मी हेच घेतली बनवायला. आणि मग तर मी ते बेसन घेतले, बेसनमध्ये हळद, मीठ, तिखट, जिरे आणि मीठ हे सगळं टाकून घेतलं. याचं गोळा करायचा आहे, जसं आपण पोळी वगैरे लाटतो तशीच. आणि बेसन लावून ती पोळी आपल्याला लाटायची, जसंच आपण गव्हाची कणकेची जी पोळी बनवतो ना तशाच प्रकारे. तर मी ते तसंच करायला घेतली. पण कणिक मळताना जे थोडंसं पाणीही त्याच्यामध्ये पडलं, कसं असेल एखाद्या वेळेस आपली घाई असते किंवा इच्छा नसते स्वयंपाक करायची, तेव्हा ते तसं होत असते. माझं आज बिलकुल इच्छा नव्हती स्वयंपाक करायची, कारण की मार्केटमध्ये खूप वेळ गेला आणि मला अजिबात इतका वेळ बाहेर राहायची अजिबात सवय नाही. त्याच्यामुळे जी माझी चिडचिड चालू होती. आणि मग चला म्हटलं, त्याच्यामुळे ते झालंच थोडंसं होतं ना एखाद्या वेळेस कधीतरी. आणि मीही जास्त भाजी अजिबात बनवत नाही आहे. म्हटलं आज काय नव्हतं बनवायला, म्हटलं चला हे बनवून घेऊया. त्या हिशोबाने मी ते बनवायला घेतली. तर गोडा वगैरे करून घेतला. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी जास्त झालं, मग आणखीन बेसन ॲड केलं आणि छान असा गोडा करून घेतला. चला म्हटलं याच्यासोबत जी नाही कशी पोळी बनवून घेतली.
बेसन लावतला ते बनवून घेतली. आता कशी बशी बनली ते, कारण की आधीच ते पातळ झालं आणि बेसन टाकू तर त्याच्यामध्ये किती टाकू असं मला चालू होतं. असं करून मी ते गोळा करून घेतला, सोबत कांदा वगैरे सगळं कट करून घेतलं. आणि आज मार्केटमध्ये इतकी बरीचशी गर्दी होती ना, खूप छान. आणि मी सांगतो मान्सून सेल लागलं म्हणजे ते डिस्काउंट होतं त्याच्यामध्ये, पण मी काही नाही घेतलं. मग त्या सोब्याची गवट जे मला लागणार होतं आवश्यक म्हटलं तेच घेऊन नंतर कधीतरी बघू, कारण की वेळही कमी असते आणि बऱ्याचशा गोष्टी मॅनेज करावं लागतात. एक म्हणजे यांची ड्युटी असते, रुची ट्युशन असते, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. आणि वातावरण इतकं पाऊस आहे त्याच्यामुळे घरीही लवकर येणं झालं पाहिजे, अशा गोष्टी असतात. त्यामुळे होईल तितकं मग आम्ही घेतलं आणि मग घरी आलो. तसं नाही तर मी कणिक जे आहे ना असं छानपैकी पोळी जी लाटून घेतली आणि जसे आपण शंकरपाळीला वगैरे जसं कट मारतो ना तसं त्याला कट करून घ्यायचं आहे. आता तुमच्याकडेला काय म्हणतात ते अजिबात माहीत नाही, पण आमच्याकडे हेच बनतात. आमच्याकडे बनत असते, माझ्या आईकडे वगैरे हे तर नेहमी बनत असते. इकडं मी फारसं बनवत नाही, कारण की तर असं नाही तर मी कट वगैरे मारून घेतली आहे. आणि कणिक जे ना पातळ झाल्यामुळे असं माझा जुगाड चालू होता, चाकूला लावायचं आणि मग कट करायचं. चला काही नाही, तरी भाजी ही बनल्यानंतर कळेल कसं काय होते काय नाही, कारण की आज माझं मूड नाही ना खूप जास्त खराब झालेलं होतं, त्याच्यामुळेच कसं तरी आता बनलं. आणि मी अजिबात ती ब्लॉगमध्ये दाखवणारच नव्हती, म्हटलं चला रेसिपी मी तर स्किप करते, पण म्हटलं जाऊ दे काही हरकत नाही, जसं काही बनलं तसंच. आता म्हटलं चालेल काच मी ब्लॉगमध्ये दाखवतेच कशी काय माझी भाजी बनली ते. तर तसं नाही तर पॅनवरचे ना मी तेल गरम करायला टाकणार आहे. नॉर्मली फोडणी घालायची त्याच्यामध्ये, जसं आपण भाजीला बनवतो ते तुम्हाला पुढे करणारच आहे. तर चला तेल ठेवतं पॅनवर, छान तेल तापून झालं की जिरं मोहरी टाकायची. जिरं मोहरी टाकून त्याला कांदा टाकला, लसूण मी असा कट करून घेतला तर तो टाकून दिला. साईडला भाकरी, असं मी भाकरी बनवत होती त्याच्यासाठी मी गरम पाणी केलं, कारण की गरम पाण्याशिवाय मला अजिबात भाकर जमतच नाही आहे. तर ते सवय पडली मला गरम पाण्याची, तर साईडला मी गरम पाणी करायला ठेवली आहे. तर इथं मी कांदा वगैरे टाकून घेतला, कांद्याचा छान असा कलर परतून झाला की लगेच मग त्याच्यामध्ये मी टाकणार आहे टमॅटो ॲड केला आहे. आणि मग आपले बेसिक मसाले जे तिखट हळद मीठ असते तेच टाकून दिले आहे. आणि भाजी काय सांगतो सिंपल आहे पण छान लागते, तुम्ही मसाल्यामध्ये सुद्धा बनवू शकता, पण मी मसाला पूर्ण इथे स्किप करून घेतला आहे. तर हळद मीठ तिखट हे सगळं मी टाकून दिलं आहे, थोडंसं धनिया पावडर आणि गरम मसाला टाकला, सगळे छान मसाले एकत्र करून घेतले. थोडंसं पाणी ठेवून हे मसाले छान मी याच्यामध्ये शिजवून घेतले आणि नंतर मग पाणी टाकलं. आणि आधीच्या काळी कसं होतं, म्हणजे मी सांगते माझा अनुभव, माझी आजी वगैरे जेव्हा भाजी बनवायची ना तेव्हा एखादी भाजी अशी घटपणा यावा त्यासाठी नाही का ज्वारीचं कणिक वगैरे पाण्यात टाकून नाही का ते घटपणा येण्यासाठी टाकायचे. मग बेसनसुद्धा आपण टाकू शकतो, तर तुम्ही बेसन यूज करते. आता बऱ्याचशा जणी कॉर्नफ्लॉवर यूज करतात, माझ्याकडे कॉर्नफ्लॉवर आहे पण मी ते स्किप केलं. म्हटलं चला आपण हे बेसन इथे बनवून घ्या. तर म्हणजे वाटीमध्ये मी बेसन घेतलं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याचं जे ना एक मिश्रण तयार करून ठेवलं आहे. चला तर छान मसाला झाला आहे, वरून कोथिंबीरही ॲड केली, थोडंसं मी पाणी टाकलं आहे. आणि भाजी तर मला अशी रस्स्याचीच आवडते, पण इथं मी रस्सा स्किप करते, कारण की या भाजीला जास्त रस्सा असा छान बनत नाही आहे त्या विचाराने. तर चला मी तर जो बनवलेलं होतं ते हळूहळू असं टाकत गेलं, कारण की तेही जास्त म्हणजे त्याच्या गोडे वगैरे होऊ नये त्या हिशोबाने मी ते टाकत गेली. ते टाकून दिलं, नंतर त्याला उकळी द्यायची आहे आपल्याला छान. उकळी आल्यानंतर जे आपण बनवली आहे ना चुनवडी जे बेसनची, तर ते त्याच्यामध्ये सोडून द्यायची होती. आणि अशा प्रकारची मी भाजी बनवून घेतली आहे. प्रोसिजर थोडीशी मला ही लंबीच वाटली, पण म्हटलं चला आता सॅटर्डे होता, वीकमध्ये आम्ही एकदाच भाजीपाला भरतो, त्यामुळे मग विचार पडते नेमकं काय बनवायचं. त्यामुळे म्हटलं बरेच दिवस म्हणजे बरेच महिने होऊन गेले मी ही रेसिपी शेअरच नाही केली आणि मी घरी बनवलीसुद्धा नाही. म्हटलं चला आज आपण हेच बनवूया. छान मग अशी टाकली आणि पुन्हा वरून अशी कोथिंबीर टाकली आणि त्याला 5 मिनटं नाही का कमी गॅसवर झाकण ठेवून छानपैकी मी शिजवून घेते. तोपर्यंत म्हटलं चला पटकन अशा भाकरी बनवून घेऊया. तर सोबत भाकरी बनवून घेतल्या. तर असं आज मी सिंपल जेवणाचा मेन्यू ठेवला होता, भाकरीसोबत चुनवड्याची भाजी. तर असं नाही तर जेवणातलं आम्ही तर बसलो होतो, कारण की आज वेळी झालं तर आमच्या 8च्या आधी आमचं जेवण वगैरे सगळे आवडतात, जवळजवळ 8 वाजता. आणि असं होते. तर बघू शकता भाजी जर दिसायला विचित्र वाटली ना, टेस्ट मात्र खरंच छान होती आणि भाजी झाली सुंदर होती. असंच भाजी होती सोबत भाकरी होती, असं जेवण करून घेतलं. आणि चला तो दिवसाचा शेवट नाही का असा सिंपल जेवणापासून केला आहे. तर चला आजचा ब्लॉग जरा मी तर सेंड करते, भेटूया आणखी नवीन ब्लॉगमध्ये. चॅनल जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर करून घ्या. चला तर बाय बाय.